राज्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या कोपरगाव निवडणुकीबाबत मोठी चर्चा सुरू आहे। मात्र शहरात प्रत्यक्ष पाहणी केली असता ही निवडणूक वरवर जितकी चुरशीची वाजते तितकी ती प्रत्यक्षात नाही असं चित्र समोर येतंय। कारण कोपरगावच्या जनतेमध्ये किंवा मतदारांमध्ये कोल्हे घराण्यांविषयी प्रचंड नाराजी आहे। एकतर 40 वर्ष घरात सत्ता असताना त्यांनी काय केलं असा प्रश्न जनता विचारत आहे। याउलट आमदार म्हणून निवडून येताच आशुतोष काळे यांनी विकास कामाचा जो झपाटा लावला त्यावर कोपरगावातली जनता जाम खुश आहे। कोल्हे घराण्यावरील नाराजीचे दुसरे कारण म्हणजे त्यांनी कोपरगावातील नागरिकांवर पूर्णपणे अविश्वास दाखवून नाशिक जिल्ह्यातून पराग संधान यांना आणून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। नगराध्यक्ष पदासाठी स्थानिक उमेदवार मिळू शकला नाही का हा मुख्य प्रश्न विचारला जातोय। स्थानिक कार्यकर्त्यांनी इतकी वर्ष घेतलेली मेहनत, त्यांची निष्ठा, त्यांचे कष्ट या कोल्हे घराण्याला दिसले नाहीत का हा महत्त्वाचा मुद्दा ठरलाय। याउलट आमदार आशुतोष काळे यांनी स्थानिक पातळीवरील एक अनुभवी व्यक्तिमत्व असलेले काकासाहेब कोयटे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देऊन त्यांच्यावर नागरिकांचा असलेला विश्वास अधिक दृढ केलाय। काकासाहेब यांच्या प्रचारामध्ये स्वतः आमदार आशुतोष काळे हे देखील उतरले असून त्यांच्या रॅली, कॉर्नर सभांना तसेच मुख्य सभांना प्रचंड गर्दी होत आहे। तर दुसरीकडे आयात उमेदवार असा शिक्का बसलेल्या संधान आणि कोल्हे यांच्या सभाची गर्दी मात्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। त्यामुळे घोडे मैदान अगदी जवळ आहे। शनिवारी मतदान होत आहे तर रविवारी मतमोजणी देखील होणार आहे। आज प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट पाहिला तर कोल्हे यांच्या विरोधातली हवा जोरात वाहू लागली आहे। माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांच्या चुकीच्या भूमिका तसेच उलटसुलट बोलणे त्याला आता नक्कीच भोवणार आहे।